गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विजन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. मागच्या काही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इंग्लिश ग्रामरचे असणारे काही चॅप्टर त्या ठिकाणी अपलोड केलेले होते. आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर जसं की इंग्लिश ग्रामरमध्ये बेसिक इंग्लिश ग्रामर जसं इम्पॉर्टंट असतं तसंच त्याबरोबरच वोकॅब्लरी हा एक कॉन्सेप्ट आहे की जो त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असतो. तर त्या वोकॅब्लरीमधला जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन या असणाऱ्या चॅप्टरवरती आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर या वन वर्ड सबस्टिट्यूशनमधला जो पार्ट आहे तो आपण अल्फाबेटिकली पाहणार आहोत. तर त्यातला आजच्या लेक्चरचं जे अल्फाबेट आहे ते आहे ए. म्हणजे आजचं जे लेक्चर आहे ते ए या अल्फाबेटच्या वरती रिलेटेड आहे. म्हणजे आजचं लेक्चर आपल्याला या ए अल्फाबेटवरती पाहायचं आहे. तर चला तर मग वन वर्ड सबस्टिट्यूशनमधला जो पहिला अल्फाबेट आहे तो म्हणजे ए. या असणाऱ्या ए रिलेटेड असणारे जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशनचे वर्ड्स आहेत ते त्या ठिकाणी आपण पाहूयात. बघा, फर्स्ट वर्ड या ठिकाणी आहे अ पायोनियर. आता अ पायोनियर याचं जर इंग्लिशमधलं जर आपण मिनिंग बघितलं तर ते वन हू बिगिन समथिंग फॉर द फर्स्ट टाईम. मराठीमध्ये त्याला आपण उद्गाता एखाद्या गोष्टीचा किंवा प्रणेता असं आपण त्या पायोनियरला, किंवा आणखीन एक मराठी वर्ड आहे तो म्हणजे जनक, या अर्थानं आपण पायोनियर वर्ड त्या ठिकाणी यूज करत असतो. म्हणजे फर्स्ट जो वर्ड आहे याला मराठीमध्ये जर आपण सबऑर्डिनेट वर्ड कन्सिडर केला तर तो जनक किंवा प्रणेता असा आपण घेत असतो. सेकंड नंबरचा त्या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशनचा वर्ड आहे अ लिंग्विस्ट. अ लिंग्विस्ट जो आहे तो अ लिंग्विस्ट याचा मिनिंग आहे वन हू नोज मेनी लँग्वेजेस. त्यालाच आपण काय म्हणतो तर भाषा अभ्यासक असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. काय म्हणतो? भाषा अभ्यासक असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. तिसऱ्या नंबरचा त्या ठिकाणी वर्ड आहे ॲनॉनिमस. ॲनॉनिमस अ बुक ऑर रायटिंग नॉट बिअरिंग द नेम ऑफ द रायटर. याला आपण काय म्हणतो की एखादी गोष्ट, एखादी पोएम असेल, एखादा स्टोरी असेल तर याचा रायटर आपल्याला माहीत नसणं याला आपण मराठीमध्ये अनामिक असं म्हणतो. तर त्याचा मिनिंग अनामिक असा आहे. फोर्थ नंबर आहे आर्मिस्टिस. आर्मिस्टिस नावाचा वर्ड आहे अ सिसेशन ऑफ ॲक्टिव्ह यूज ऑफ आर्म्स सिग्निफाईंग अ शॉर्ट पिरियड ऑफ फोर्स. मराठीमध्ये याचा जर आपण मिनिंग समजून घेतला तर याचा मराठीतला मिनिंग होतो शस्त्रसंधी असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो. फिफ्थ नंबरचा वर्ड आहे ॲस्ट्रॉनॉमर. ॲस्ट्रॉनॉमर मीन्स वन हू स्टडीज द स्काय अँड द स्टार्स. जो खगोलशास्त्राचा अभ्यास असतो त्याला आपण खगोलशास्त्रज्ञ असं मराठीमध्ये म्हणत असतो. खगोलशास्त्रज्ञ की ज्या व्यक्तीचा स्काय आणि स्टार्स याचा स्टडी असतो त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमर्स असं उच्चारत असतो. नेक्स्ट वर्ड्स आहेत. 6 नंबरचा वर्ड आहे ॲम्बॅसेडर. आपण हा शब्द इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये ऐकलेला असेल. ॲम्बॅसेडरला ॲक्च्युली काय म्हणतात की भारतीय परदेशी राजदूत असं पण म्हटलं जातं. तर हा जो ॲम्बॅसेडर आहे यातलाच इंग्लिशचा जो मिनिंग आहे अ डिप्लोमॅटिक मिनिस्टर ऑफ द हायेस्ट ऑर्डर सेंड बाय वन कंट्री ऑर अनादर. याला आपण मराठीमध्ये त्या ठिकाणी राजदूत असं सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो तर राजदूत असं आपण त्याला म्हणू शकतो. 7 आहे ॲमनेस्टी. ॲमनेस्टीचं मिनिंग आहे ॲन ऑफिशियल पार्डन फॉर ऑफेंडर्स. बघा, ॲमनेस्टी ॲन ऑफिशियल पार्डन फॉर ऑफेंडर्स याचा जो मिनिंग आहे तो म्हणजे काय की सर्वसाधारण माफी. एखाद्या गोष्टीमध्ये, न्यायालयीन चौकशीमध्ये ज्यावेळी तुम्ही सर्वसाधारण माफी मागता त्याला आपण इंग्लिशमध्ये बेसिकली ॲमनेस्टी असं म्हणत असतो. 8 नंबर आहे अकाउंट फॉर. अ गुड एक्सप्लेनेशन फॉर वन्स एक्स्ट्राऑर्डिनरी बिहेवियर. यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो की कारण सांगणे, एखाद्या गोष्टीचं कारण सांगणे किंवा एखाद्या गोष्टीची कारण मीमांसा करणे याला आपण अकाउंट फॉर असं इंग्लिशमध्ये म्हणत असतो. 9 नंबर आहे ॲनिहिलेट. आता ॲनिहिलेट या असणाऱ्या वर्डचा जर आपण स्पेलिंग बघितलं, कारण परीक्षेमध्ये कधी कधी प्रश्न मिसस्पेल्ड वर्ड असं सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे जे शब्द आहे त्याचा तुम्हाला स्पेलिंग माहिती असणं पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ANNIHILATE ॲनिहिलेट म्हणजे टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली.
म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे मराठीमध्ये, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो तर ॲनिहिलेट. 10 नंबर ऑडिटोरियम. ऑडिटोरियम म्हणजे काय असतं तर पार्ट ऑफ द थिएटर वेअर द स्पेक्टॅटर्स सीट. याला आपण काय म्हणतो प्रेक्षागृह. मराठीमध्ये आपण त्याला प्रेक्षागृह किंवा आपण त्याला दुसरा शब्द म्हणजे सभागृह असा पण वापरू शकतो. परीक्षेमध्ये असे प्रश्न तुम्हाला एकतर मिनिंग देतील आणि अल्टरनेटिव्ह जे असतात त्या अल्टरनेटिव्हमध्ये असे काही वर्ड्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. नेक्स्ट वर्ड आहे 11 नंबर ॲपिकल्चर. ॲपिकल्चर मीन्स द सायन्स ऑफ हनी बीज कीपिंग ऑर कल्टिवेशन अँड मेंटेनन्स ऑफ बीहाइव्स. यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये तर मधुमक्षिका पालन. काय म्हणतो बघा मधुमक्षिका पालन. म्हणजे जे आपल्या हनीबीज असतात त्या हनीबीजचं आपण जे पालन पोषण करतो त्यालाच आपण कल्टिवेशन ऑफ हनीबीज असं सुद्धा म्हणू शकतो. तर अपिकल्चर म्हणजे मधुमक्षिका पालन. 12 नंबरचा वर्ड आहे अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजीचं स्पेलिंग बघा ANTHROPOLOGY. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय द सायन्स ऑफ द ओरिजिन अँड कल्चरल डेव्हलपमेंट ऑफ मॅनकाइंड. यालाच आपण मराठीमध्ये मानववंशशास्त्र असं सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो मानववंशशास्त्र. याला इंग्लिशमध्ये आपण अँथ्रोपॉलॉजी असं आपण म्हणू शकतो. द सायन्स ऑफ द ओरिजिन अँड कल्चरल डेव्हलपमेंट ऑफ मॅनकाइंड. 13 नंबरचा वर्ड आहे ऑटोक्रसी. आता ऑटोक्रसी म्हणजे काय तर अ गव्हर्मेंट बाय अ वन मॅन. म्हणजेच एका व्यक्तीचं असणारं गव्हर्मेंट. आपल्याला माहीतच आहे इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे. त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो हुकुमशाही असं म्हणतो. म्हणजे हिटलर जो होता त्या हिटलरची जी गव्हर्मेंट होतं ते कसं होतं तर ऑटोक्रसी गव्हर्मेंट होतं. लक्षात घ्या. 14 नंबर ॲव्हियरी. ॲव्हियरी म्हणजे काय अ लार्ज केज ऑफ बिल्डिंग वेअर बर्ड्स आर केप्ट. यालाच आपण काय म्हणू शकतो मराठीमध्ये तर पक्ष्यांचा पिंजरा. काय म्हणू शकतो पक्ष्यांचा पिंजरा असं मराठीमध्ये आपण या असणाऱ्या ॲव्हियरी वर्ड्सला म्हणू शकतो. 15 नंबरचं त्या ठिकाणी वर्ड आहे ॲस्ट्रॉनॉट. आता ॲस्ट्रॉनॉट म्हणजे काय असतो तर वन हू व्हिजिट्स प्लॅनेट्स. आपले जे वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत त्याला आपण मराठीमध्ये अंतराळवीर असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो तर अंतराळवीर. बघा अंतराळवीर म्हणजे जे आपण कल्पना चावला वगैरे जे आपण मंडळी बघतो तर कल्पना चावला ही सुद्धा काय होती तर एक ॲस्ट्रॉनॉट होती. तिलाच आपण काय म्हणतो अंतराळवीर. म्हणजे अंतराळामध्ये अवकाशामध्ये जे असतात त्यालाच आपण काय म्हणतो अंतराळवीर असं मराठीमध्ये म्हणू शकतो. चला तर मग पुढच्या शब्दांच्याकडे जाऊयात. 16 नंबरचा वर्ड आहे काय आहे ऑटोबायोग्राफी. ऑटोबायोग्राफी मीन्स द स्टोरी ऑफ वन्स ओन लाईफ रिटन बाय वन सेल्फ. यालाच आपण मराठीमध्ये आत्मचरित्र असं म्हणतो. काय म्हणतो आत्मचरित्र. यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो ऑटोबायोग्राफी. 17 नंबरचा वर्ड आहे ॲब्डिकेट. ॲब्डिकेट टू गिव्ह अप द थ्रोन ऑर अदर ऑफिस ऑफ डिग्निटी. आता बेसिकली ॲब्डिकेट हा जो वर्ड आहे यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो बघा पदत्याग करणे. काय म्हणू शकतो पदत्याग करणे. म्हणजे एखादी जी पोस्ट असते किंवा थ्रोन याचा अर्थ मराठीमध्ये जर आपण घेतला तर तो सिंहासन असा होतो. म्हणजे बेसिकली पूर्वी काय व्हायचं एखादा राजा आपलं पद जे आहे ते पद सोडायचा. यालाच आपण काय म्हणतो पदत्याग करणे त्या पोस्टवरून खाली उतरणे. 18 नंबर ॲपोस्टेट. वन हू डेझर्ट्स अ हाय रिलिजियस पोस्ट. ॲपोस्टेट म्हणजे काय स्वधर्मत्यागी. काय म्हणतात त्याला स्वधर्मत्यागी असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे ॲक्ट ऑन. म्हणजे पुट युअर एनर्जी फॉर वर्क. ॲक्ट ऑन म्हणजे काय कार्य करणे. एखादं काम करणे एखादं कार्य संपन्न करणे याला आपण ॲक्ट ऑन असं म्हणू शकतो. 20 नंबरचा वर्ड हा बेसिकली स्टोरीमध्ये वन ॲक्ट प्लेजमध्ये पोएममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यूज केला जातो. त्याचा जर आपण बघितलं तर ॲलिगोरी. ॲलिगोरी म्हणजे काय अ स्टोरी प्ले पोएम पिक्चर in which the events and characters are used as symbols in order to express moral, religious and political idea. मराठीमध्ये आपण त्याला रूपक एक आपले फिगर्स ऑफ स्पीच आहेत.
बेसिकली त्या फिगर्स ऑफ स्पीचमधला जो रूपक आहे तो रूपक म्हणजेच काय तर ॲलिगरी असं आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट आहे बघा 21 अँथ्रोपॉलॉजिस्ट. मग अशी आपण अँथ्रोपॉलॉजी हा वर्ड बघितला, त्याला आपण मानववंशशास्त्र असं म्हटलं. तर अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे काय असतो, तर त्याला आपण मानववंशशास्त्रज्ञ असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? मानववंशशास्त्रज्ञ. बघा, मानववंशशास्त्रज्ञ यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? अँथ्रोपॉलॉजिस्ट. अ पर्सन स्टडिंग द कल्चर ऑफ प्रिमिटिव्ह सोसायटीज. 22 ॲम्बिडेक्स्ट्रॉस. अ पर्सन हू युजेस हिज बोथ हँड्स वेल. यालाच आपण काय म्हणतो? जो व्यक्ती आपल्या दोन्ही हातांचा वापर करू शकतो. हे परीक्षेच्या दृष्टीनं IMP आहे, ठीक आहे ना. हे सर्वांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? जो व्यक्ती दोन्ही हातांचा वापर करतो. काही अशा व्यक्ती आहेत आपल्या सोसायटीमध्ये, ते काय करतात की दोन्ही हातांचा वापर करत असतात काम करताना. ज्या व्यक्ती डावा आणि उजवा या दोन्ही हातांचा वापर करतात काम करण्यासाठी, इक्विव्हलंट, त्याला आपण ॲम्बिडेक्स्ट्रॉस असं म्हणू शकतो. 23 असिमिलेट. असिमिलेट म्हणजे काय? तर टू अंडरस्टँड समथिंग कम्प्लिटली. बघा, असिमिलेट म्हणजे काय? टू अंडरस्टँड समथिंग कम्प्लिटली. यालाच आपण म्हणू शकतो आत्मसात करणे. स्पर्धा परीक्षा करताना किंवा इतर ज्या सरकारी परीक्षा करताना त्याचा अभ्यास जेव्हा आपण करतो त्यावेळी आपण स्वतःला असिमिलेट केलं पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे? ते सर्व नॉलेज जे आहे ते आपण आत्मसात केले पाहिजे, तरच आपण आपल्या असणाऱ्या गोलपर्यंत, अचिव्हमेंटपर्यंत पोहोचू शकतो. 24 नंबरचा वर्ड आहे ॲडॉलिसन्स. स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन बॉयहूड अँड यूथ. यालाच आपण दुसरा एक मराठीतला एक वर्ड आहे यासाठी, तो म्हणजे पौगंडावस्था. काय म्हणतो आपण त्याला? पौगंडावस्था, की जी बेसिकली दोन असणाऱ्या अवस्थांमध्ये असते. एक म्हणजे बॉयहूड आणि दुसरी म्हणजे यूथ. याच्यामध्ये जी असते त्याला आपण मराठीमध्ये पौगंडावस्था असं म्हणू शकतो. 25 नंबरचा वर्ड आहे ऑडियन्स. ऑडियन्स अँड असेंब्ली ऑफ हिअरर्स. आपल्या सर्वांना माहीत आहे त्याला आपण मराठीमध्ये श्रोते असं म्हणतो. जे सभागृह असतात, ज्या सभागृहामध्ये भाषणं वगैरे होतात, व्याख्यानं होतात, त्या व्याख्यानांमध्ये जे हिअरर्स असतात, आपल्या पुढं बसलेले असतात खुर्च्यांवरती, त्याला आपण ऑडियन्स असं इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे 26 नंबरचा ॲथिइझम. आता ॲथिइझम हा एक खूप महत्त्वाचा वर्ड आहे. बघा स्पेलिंग ATHEISM. डिसबिलीफ इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण? बघा, नास्तिकवाद. म्हणजे देवावर विश्वास नसणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲथिस्ट असं म्हणतो, लक्षात घ्या. आणि त्याचा जो फिलॉसॉफी असते तिला आपण ॲथिइझम असं म्हणतो, नास्तिकवाद. म्हणजे देव नसणं, देवाच्या संकल्पनेला न मानणं, याला आपण ॲथिइझम असं म्हणू शकतो. 27 नंबरचा वर्ड आहे एनार्की. ॲब्सेन्स ऑफ गव्हर्मेंट. आज अफगाणिस्तान या देशामध्ये जे काही अराजकता माजलेली आहे त्या अराजकतेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो? तर अनार्की असं म्हणू शकतो. 28 ॲलिमोनी. अलाउन्स ड्यू टू वाईफ फ्रॉम हर हजबंड आफ्टर सेपरेशन. बेसिक गोष्ट आपण जर बघितलं, शहाबानो केस नावाची एक केस प्रसिद्ध होती की जी राजीव गांधी सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हा इशू चिघळण्यात आला होता. आणि त्याच्यामध्ये जी शहाबानो होती, ती शहाबानोने आपल्या असणाऱ्या नवऱ्याला जी रक्कम मागितली तिलाच आपण काय म्हणतो? तर पोटगी. बघा, काय म्हणतो त्याला आपण? पोटगी. हा जो पोटगी आहे तो पोटगी याला इंग्लिशमध्ये वर्ड जो आहे तो आहे ॲलिमनी. 29 ॲक्वॅटिक. याच्यावरती एक मूवी आलेला बघा हॉलिवूडमध्ये, ॲक्वामॅन नावाचा, ठीक आहे ना. म्हणजे ॲक्वॅटिक हा जो वर्ड आहे त्याचं मिनिंग काय होतं? ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर. जे प्राणी पाण्यामध्ये राहतात त्याला ॲक्वॅटिक ॲनिमल्स असं आपण म्हणतो. तो जो मूवी होता त्या हॉलिवूडच्या मूवीमध्ये तो जो मेन ॲक्टर करणारा जो प्रोटॅगोनिस्ट होता, तो प्रोटॅगोनिस्ट हा कम्प्लिटली वॉटरमध्ये असायचा, त्यामुळे त्याला ॲक्वामॅन असं आपण म्हटलेलं होतं. सो ॲक्वॅटिक मीन्स ॲनिमल लिव्हिंग इन वॉटर. जो पाण्यामध्ये असतो त्यालाच आपण काय म्हणतो दुसऱ्या ह्याच्यामध्ये? जलचर असा एक शब्द आहे बघा, मराठी वर्ड आहे जलचर. जे पाण्यामध्ये राहतात त्याला आपण ॲक्वॅटिक असं म्हणतो. 30 नंबरचा वर्ड आहे ॲम्फिबायस. ॲम्फिबायस
ॲनिमल्स विच कॅन लिव्ह ऑन लँड अँड इन वॉटर. जे प्राणी उभयचर त्याला म्हणतो आपण, काय म्हणतो, उभयचर. आपण जर बेडूक, बरोबर, बेडूक जर आपण फ्रॉक जर बघितला तर फ्रॉक काय आहे, तर फ्रॉक लँडवरती पण राहतो, ओके, अँड तो वॉटरमध्ये पण राहतो. अशा जे प्राणी असतात जे लँडवरती पण राहू शकतात, वॉटरमध्ये पण राहू शकतात. किंवा क्रॅब्स आपण बघतो, खेकडे बघतो, खेकडेसुद्धा काय आहेत, तर लँडवरती पण राहतात आणि वॉटरमध्ये पण राहतात. त्याला आपण ॲम्फिबायस असं म्हणतो. नेक्स्ट वर्ड आहे 31, ऑटोक्रसी. आता ऑटोक्रसी म्हणजे काय, तर फुल पॉवर इन द हँड्स ऑफ अ वन मॅन. मगाशी आपण तो वर्ड बघितला. तर ऑटोक्रसी म्हणजे काय असतं, तर हुकुमशाही. त्याला आपण डिक्टेटरशिप असं सुद्धा म्हणू शकतो. बघा मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, हुकुमशाही, डिक्टेटरशिप. नेक्स्ट आहे 32 नंबरचा वर्ड, अप्लाउज. अप्लाउज म्हणजे काय, गिविंग बिग हँड टू समवन अँड चिअरिंग, म्हणजे टाळ्या वाजवणे. एखादी व्यक्ती ज्यावेळी स्टेजवरती येते त्यावेळी त्या स्टेजवरती आल्याच्या बरोबर लगेच ऑडियन्समधून काय होतो, टाळ्यांचा गजर होतो. त्यालाच आपण काय म्हणतो, अप्लाउज असं म्हणतो. नेक्स्ट आहे 33 नंबरचा वर्ड, ॲरिस्टोक्रसी, गव्हर्मेंट बाय नोबल्स. बघा ॲरिस्टोक्रसी आणि त्याचबरोबर ऑटोक्रसी याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ऑटोक्रसी म्हणजे काय, हुकुमशाही, एका व्यक्तीचं सरकार, द गव्हर्मेंट ऑफ अ वन पर्सन. आणि ॲरिस्टोक्रसी म्हणजे काय, तर गव्हर्मेंट बाय नोबल्स. यालाच आपण काय म्हणू शकतो, तर उच्चवर्गीयांचं शासन. बघा याला मराठीत काय म्हणू शकतो आपण, उच्चवर्गीयांचे शासन. नोबल्स याचा अर्थ होतो उच्चवर्गीय, जे मोठमोठ्या राजकुळामध्ये जन्माला येतात त्याला आपण नोबल्स असं म्हणतो. 34 आहे ॲन्युअल. ॲन्युअल म्हणजे काय, तर वार्षिक. मराठी त्याला आपण काय म्हणतो, वार्षिक. आपण बघा भरपूर वेळा हा शब्द वापरत असतो की माझं ॲन्युअल इन्कम एवढं आहे, म्हणजे परवार्षिक उत्पन्न जे म्हणतो आपण त्यालाच आपण हॅपनिंग एव्हरी इयर असं म्हणू शकतो. 35 आहे ॲलिव्हिएट. ॲलिव्हिएट म्हणजे काय, तर ॲलिव्हिएट याचा अर्थ टू मिटिगेट ऑर लेसन द सफरिंग ऑर पेन. त्याला बघा उपशमन असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात, उपशमन. म्हणजेच एखाद्याचं जर आपण बघितलं तर लेसन म्हणजे कमी होणे, ठीक आहे ना. सफरिंग म्हणजे काय, वेदना, त्याला आपण त्रास म्हणूयात. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी करणं, याला आपण ॲलिव्हिएट असं म्हणू शकतो. नेक्स्ट वर्ड आहे 36 नंबरचं वर्ड काय आहे बघा, ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजे काय, लॅक ऑफ ब्लड ऑर पुअरनेस ऑफ ब्लड. यालाच आपण रक्तक्षय असं मराठीमध्ये म्हणू शकतो. कॅन्सर, ब्लड कॅन्सर पण म्हटलं तरी काय हरकत नाही. पण हा जो वर्ड आहे ॲनिमिया, याला मराठीमध्ये रक्तक्षय असं म्हणतात. नेक्स्ट आहे ऑडिटर. हा बेसिकली कॉमर्समध्ये किंवा जे CA वगैरे असतात किंवा ह्याच्या पण स्पेशल UPSCमधून पण परीक्षा होतात. तर ऑडिटर म्हणजे काय, की वन हू मेक्स ॲन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स. यालाच आपण लेखा परीक्षक, मराठीमध्ये काय म्हणतो आपण, लेखा परीक्षक असं त्याला स्पेसिफिक असा मराठीत वर्ड आहे, लेखा परीक्षक. नेक्स्ट आहे 38 आर्किटेक्ट. त्यालाच आपण बघा आर्किटेक्चर हा वर्ड वापरतो. एखादं घर चांगलं डिझाईन करत असेल तर त्याला आपण आर्किटेक्चर असं म्हणतो. तर आर्किटेक्ट म्हणजे काय, वन हू प्लॅन्स ऑर डिझाईन्स बिल्डिंग. जो बिल्डिंगचं जो डिझाईन करतो, प्लॅनिंग करतो त्यालाच ग्रहशिल्पी असं सुद्धा मराठीमध्ये शब्द आहे. बघा ग्रहशिल्पी असं त्याला मराठीमधला वर्ड आहे. पण बेसिकली आपण असं लक्षात ठेवूयात की वन हू प्लॅन्स ऑर डिझाईन्स बिल्डिंग. नेक्स्ट आहे 39 ॲमॅच्युअर. वन हू परस्यूज सम आर्ट ऑर स्पोर्ट. इथं आर्ट आहे बेसिकली, सम आर्ट ऑर स्पोर्ट ॲज अ हॉबी. त्याला आपण हौशी कलाकार म्हणतो. बघा काय म्हणतो, हौशी कलाकार. काही असे कलाकार असतात की जे कलाकार काय करतात, की नॉलेज परस्यू करतात आर्ट्समधलं, स्पोर्ट्समधलं, त्याला हौशी कलाकार आपण म्हणतो. 40 नंबरचा वर्ड आहे ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, हा जिओग्राफीमधला वर्ड आहे. ॲटमॉस्फिअर म्हणजे द होल मास ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ. यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर वातावरण असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. सो स्टुडंट्स, एच्या रिलेटेड असणारे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स आपण या असणाऱ्या व्हिडिओच्या थ्रू बघत आहोत. 41 नंबरचा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा वर्ड आहे आर्टिसन. आर्टिसन म्हणजे काय, अ मॅकॅनिक ऑर क्राफ्ट्समॅन हू हॅज ॲक्वायर्ड स्किल इन अ पर्टिक्युलर क्राफ्ट.
म्हणजे बघा यालाच आपण काय म्हणू शकतो, कारागीर म्हणू शकतो. बघा आर्टिसन म्हणजे काय, तर त्याला आपण मराठीत काय म्हणतोय, कारागीर. एखादा जो कारागीर असतो, सपोज बार्बर असेल, पॉटर असेल, ठीक आहे ना, हे काय करतात मंडळी, तर त्यांच्या असणाऱ्या क्राफ्ट्समधलं आर्ट्समधला जो स्किल आहे तो स्किलवरती ते त्या ठिकाणी नॉलेज ॲक्वायर्ड करतात. 42 अँटीसेप्टिक. आपण बघा हे बेसिकली काही इंजुरीज झाल्यात तर आपण अँटीसेप्टिक वापरतो, म्हणजे अ मेडिसिन विच प्रिव्हेंट्स इन्फेक्शन बाय किलिंग जर्म्स. त्यालाच मराठीमधला जर वर्ड आपण कन्सिडर केला तर तो काय होतो की पुतीनाशक असं त्याला म्हणतात. 43 नंबरचा वर्ड आहे अल्केमी. आता अल्केमी म्हणजे काय, तर केमिस्ट्री इन अँशंट टाइम्स. बघा केमिस्ट्री इन अँशंट टाइम्स, प्राचीन काळामध्ये जे रसायनशास्त्र होतं, म्हणजे अँशंट टाइम्सचं जे रसायनशास्त्र होतं त्या रसायनशास्त्राला मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणूयात, प्राचीन रसायनशास्त्र. याला आपण इंग्लिशमध्ये अल्केमी असं पण म्हणू शकतो. 44 आहे ॲस्थेटिक्स. ॲस्थेटिक्स म्हणजे काय, तर द फिलॉसॉफी ऑफ फाईन आर्ट्स. ज्या फिलॉसॉफी असतात फाईन आर्ट्समधल्या त्याला आपण ॲस्थेटिक असं सुद्धा म्हणू शकतो. 45 आहे अकॉस्टिक्स. याला आपण द स्टडी ऑफ साऊंड म्हणजे काय, ध्वनीशास्त्र. मराठीमध्ये याला आपण काय म्हणू शकतो, तर ध्वनीशास्त्र. परीक्षेमध्ये तुम्हाला हे मिनिंग विचारले जातील आणि अल्टरनेटिव्समध्ये हे वर्ड्स देतील की जे कन्फ्यूज करतात. सो ते वर्ड्स त्याच्या असणारा जो स्पेलिंग आहे तो तुम्हाला माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. 46 एरोनॉटिक्स. एरोनॉटिक्स द आर्ट ऑफ फ्लाईट. मग अशा हा वर्ड आलेला होता, त्यालाच आपण उड्डाणशास्त्र असं म्हणतो. काय म्हणतो मराठीमध्ये, तर उड्डाणशास्त्र. यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, तर एरोनॉटिक्स. 47 ॲमेझॉन. आपण ॲमेझॉनचे प्रॉडक्ट्स ऐकलेले आहेत, नद्या ऐकलेले आहे, परंतु ॲमेझॉन म्हणजे काय असतं, तर अ मॅस्क्युलाईन वुमन. त्यालाच आपण काय म्हणतो, वीरांगणा. मराठीमध्ये एक शब्द आहे बघा, काय आहे, वीरांगणा. ही वीरांगणा यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲमेझॉन असं सुद्धा म्हणू शकतो. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 48 ऑडॅसिटी. ऑडॅसिटी म्हणजे काय, अ विलिंगनेस टू टेक बोल्ड रिस्क. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी धाडसी पावलं उचलणार, जो लाईफमध्ये रिस्क घेतो, धाडस करतो, त्याला आपण काय म्हणतो, ऑडॅसिटी असं आपण म्हणतो. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे हे. 49 ॲल्युमना. ॲल्युमना म्हणजे काय, अ फॉर्मर स्टुडंट. त्याला आपण काय म्हणतो, माजी विद्यार्थी म्हणतो. एखाद्या शाळेमध्ये जो कार्यक्रम असतो बघा विद्यार्थ्यांचा, त्याच्यामध्ये हा शब्द इंग्लिशमध्ये वापरला जातो. माजी विद्यार्थी जो असतो एखाद्या स्कूलचा, कॉलेजचा, त्याला आपण ॲल्युमना असं म्हणतो. 50 आहे अ मेंटॉर. हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये कुणी ना कुणीतरी मेंटॉर असतात. सो अ मेंटॉर म्हणजे ॲन एक्सपिरियन्स्ड अँड ट्रस्टेड ॲडवायझर. म्हणजे खूप ट्रस्टवरती असणारा समुपदेशक. मराठीमध्ये एक बेस्ट वर्ड आहे त्याचा, तो म्हणजे समुपदेशक. यालाच आपण काय म्हणतो, तर मेंटॉर असं म्हणत असतो. नेक्स्ट वर्ड आहे बघा 51 आर्सेनल. आर्सेनल अ प्लेस वेअर वेपन्स अँड अम्युनिशन आर स्टोअर्ड. आर्मीमधले जे काही वेपन्स असतात ते वेपन्स त्यालाच आपण आर्मामेंट्स म्हणतो. तर हे आर्मामेंट्स त्यालाच आपण शस्त्रागार. आर्मीमधले वेपन्स ज्या ठिकाणी ठेवले जातात त्याला आपण शस्त्रागार असं मराठीमध्ये म्हणत असतो. 52 ॲम्बिव्हॅलेंट. ॲम्बिव्हॅलेंट याचा मिनिंग जो आहे तो मिनिंग काय आहे, तर ॲम्बिव्हॅलेंट याला आपण एकाच वेळी एका व्यक्तीबद्दल, बघा एकाच वेळी एका व्यक्तीबद्दल दोन परस्पर विरुद्ध भावना ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्या ॲम्बिव्हॅलेंट फिलिंग्स असतात. बघा पुन्हा एकदा सांगतो, एकाच वेळी एका व्यक्तीबद्दल ज्यावेळी दोन परस्पर विरोधी भावना एकत्र येतात त्यावेळी त्याला ॲम्बिव्हॅलेंट असं आपण म्हणत असतो. 53 आहे ॲबॉर्जिनेन्स द ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. म्हणजेच काय असतं, तर मूळ रहिवाशी. म्हणजे एखाद्या ठिकाणचे मूळ रहिवाशी कोण आहेत किंवा मूळ रहिवाशांसाठी जो स्पेसिफिक वर्ड वापरला जातो तो म्हणजे काय, ॲबॉरिजिन. ओरिजिन आपण म्हणतो ना, त्याचा असणारा AB हा त्या ठिकाणी काय आहे, प्रिफिक्स लावलेला आहे. 54 ॲनेक्डोट अ शॉर्ट युजली अम्युझिंग स्टोरी अबाउट सम रिअल पर्सन ऑर इव्हेंट. त्यालाच आपण काय म्हणूयात की उपाख्यान म्हणतो आपण. बघा उपाख्यान, व्याख्यान जो आहे त्या व्याख्यानाचाच हा एक प्रकार आहे. अ शॉर्ट छोटीशी असते ही, अम्युझिंग स्टोरी असते, सम रिअल पर्सन काही रिअल व्यक्तींवर असते, काही घटनांवरती ती असते. आणि आपल्या आजच्या वन वर्ड सबस्टिट्यूशन या असणाऱ्या
ए सिरीजमधला लास्ट वर्ड आहे तो म्हणजे ॲक्वॅरियम. ॲक्वॅरियम म्हणजे काय? अ टँक फॉर फिश. यालाच आपण मत्स्यालय, मासे ज्याच्यामध्ये आपण पाळतो त्याचं जे मत्स्यालय असतं त्या मत्स्यालयाला आपण ॲक्वॅरियम असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला आजचा हा जो पहिला व्हिडिओ आहे की जो आपण ओकॅबलरीवरती टाकलेला आहे तो आवडला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो बी सिरीज आहे ती बी सिरीज आपण घेणार आहोत. असं आपण झेडपर्यंत आपण ते कंटिन्यू करणार आहोत. सो आय होप यू अंडरस्टँड आवर टुडेज व्हिडिओ व्हेरी वेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत तो शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा वोकॅबलरीचे वेगवेगळ्या गोष्टी समजतील. सो थँक्यू व्हेरी मच.